नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि अगोदर तर तुम्ही माझे व्लॉग्सचे व्हिडिओ बघितलेच असतील की ज्याच्यामध्ये मी फिरायला जाते तर ते मी शूट करते. तर भरपूर दिवसांपासून माझे व्लॉग्स येत नाही आहेत यूट्यूबला, कारण मी बाहेर गेली नाही आणि तिकडचं शूटिंग केलेलं नाही आहे. कारण माझं एक्झाम सुरू आहेत, म्हणजे माझं आता सबमिशन्स वगैरे सुरू आहेत कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे मला बाहेर जाता येत नाही आहे. पण जसं सुट्ट्या संपतील तेव्हा मी पुन्हा कंटिन्यू करेन ते. पण जसं की मी सांगितलं आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये की मी ह्याच्यावरती रेसिपीज आणि फॅशन, ट्रॅव्हल असे सगळ्या प्रकारचे व्लॉग्स मी याच्यावरती अपलोड करणार आहे. तर म्हटलं आज मी तुमच्यासोबत अंडा बिर्याणी बनवते तर त्याची रेसिपी शेअर करते. आणि भरपूर दिवस झालं यूट्यूबवरती ॲक्टिव्ह नाही आणि भरपूर दिवस झालं व्लॉग्स पण टाकले नाही आहेत. असं बोलून तर बिलकुलच काहीच टाकले नाही आहे. त्याच्यामुळे मग विचार केला की आज जे काही रेसिपी बनवेन ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणून आज मी अंडा बिर्याणीची रेसिपी बनवते, तर मी ती तुमच्यासोबत शेअर करते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. अगोदर मी तेलामध्ये हे तेजपत्ते टाकते आणि जे काही खडे मसाले आहेत ते मी याच्यामध्ये ॲड करते. इतक्या दिवसांपासून मी अजिबात यूट्यूबवरती काहीच व्लॉग्स अपलोड केलेले नाही आहेत, त्यामुळे मलासुद्धा करमत नव्हतं. म्हणून म्हटलं मी काहीतरी रेसिपी जे बनवेल ते मी नक्की यूट्यूबवरती अपलोड करेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटेल ही मला नंतर सांगालच तुम्ही, पण सध्या आपण जे रेसिपी चालू आहे त्याच्यावरती फोकस करूया. आणि आता सध्या गॅसचा तर भरपूर गोंधळ चालू आहे की आपल्या भारतामध्ये सिलेंडर आपल्या घरात लवकर येत नाही आहे. म्हणजे त्याच्यासाठी 25 दिवसांची बुकिंग करावी लागते, म्हणजे 25 दिवसानंतर आपला सिलेंडर गॅस बुक होतो आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसची बचतसुद्धा करायची. तर ही अंडा बिर्याणीची जी रेसिपी आहे ती अगदी सोपी आहे आणि अगदी 15 ते 20 मिनटात 3 ते 4 शिट्ट्यामध्ये कुकरमध्ये होऊन जाते. त्याच्यासाठी अगोदर मी कढीपत्ता ॲड केला आणि मिरच्यासुद्धा ॲड करते आणि बाकीचा हा कांदा ॲड करते त्याच्यामध्ये. सध्या झालं काय की म्हणजे मला किचनमध्ये उभं राहायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे मी ट्रायपॉड जो आहे तो मी किचन ओट्यावरती ठेवला आहे, प्लॅटफॉर्मवरती ठेवला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे असं दिसतं आहे. थोडं ॲडजस्ट करा तुम्हीसुद्धा. पण खरं सांगू तर मला असं व्हॉइस ओव्हर करण्यापेक्षा असं बोलून बोलून जे रेसिपी करते ती रेसिपी करायला मला जास्त छान वाटतं आहे. आणि मी पहिल्यांदाच ट्राय करते असं. मी या अगोदर असं कधी बोलून ब्लॉग काढला आहे, तो माझ्या मावशीच्या घरी गेली होती तेव्हा. पण हा रेसिपीचा व्लॉग मी करते ना आता हा, तर खरं सांगू मला असं बोलून बोलून रेसिपी करायला खरंच खूप छान वाटतं आहे. मला मनातून असं हॅपी वाटतं आहे. मी असं कधी केलं नाही आहे. पण बघा, सर्वात अगोदर आपण ह्याच्यामध्ये जे पण काही खडे मसाले आहेत ते ॲड केले आणि मग कढीपत्ता आणि मिरची टाकायची आणि मग कांद्याला थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजायचा. आणि कांदा आहे ना उभा चिरायचा आणि कांदा मीडियम साईजचा मोठा घ्यायचा. आणि ही जी मी बिर्याणी बनवते ना ती 2 माणसांना सर्व करते. लाईक आपण 2 माणसांसाठीची मी बिर्याणी बनवते. त्याच्यासाठी मी 2 अंडे बॉईल करून घेतलेत अगोदरच. आणि तुम्हालासुद्धा गॅसची बचत करायची तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवू शकता. आता सध्या तर गॅसचं भरपूर सुरू आहे म्हणून, पण अशी एरवीसुद्धा तुम्ही ही बिर्याणी बनवू शकता. कांदा भाजतो आहे तोपर्यंत मी जे अंडे बॉईल केलेत त्यांना मी आणि कोथिंबीर टाकायची राहून गेली. कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्येच टाकायची. तिला मी धुवून घेतली. इकडे जे अंडे आहेत अंड्यांना मी हे चिरा पाडून घेते. सध्या नाही पाडल्या तरीसुद्धा चालेल, पण आपण आता जो मसाला याच्यात ॲड करणार आहे आपल्या बिर्याणीच्या रेसिपीमध्ये, तर तो जो मसाला आहे तो अंड्यांमध्ये छान मिक्स व्हावा त्याच्यासाठी थोडंफार अंड्याला चिरा पाडून घ्यावात. आणि असं चिरा वगैरे पाडला ना की जे अंडे आहेत ना ते छानसुद्धा दिसतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिरा पाडू शकता, पण इथे बघा लाईटमुळे प्रॉपर दिसत नाही. पण मी हे बघा हे काय असा प्रकारात चिरा पाडते. हे बघा बस
इतक्याच, नाही तर त्याच्या आतलं जे पिवळा भाग आहे ना तो खूप वेगळा होऊन जातो जास्त मोठा केला तर. आणि दुसरी पद्धत म्हणजे ही आहे, ह्याच्यावरती जस्ट मी असं करते. आणि अजून एक स्टेप म्हणजे तुम्हाला जर का तुमची अंडा बिर्याणी जी आहे ती आणखीन जास्त अट्रॅक्टिव्ह, हे बघा कांदा जळाला कारण मी गॅस फास्ट केली होती, ध्यानच राहिलं नाही मला. पण इट्स ओके, कांदा जरी भाजला असा ब्राऊन झाला तरी चालतो, कारण बिर्याणीमध्ये जो कांदा असा आपण वरतून जो गार्निश करून फोडणीला जो टाकतो त्याच्यात पण आपण बाजूला बरिस्ता असा काढूनच घेतो. लाईक जो कांद्याचा, त्याला बरिस्ता बोलतात, काय बोलतात माहिती नाही मला. मी असा विचार करते की आता जेव्हा केव्हा पण ही रेसिपी म्हणजे जेवण बनवेल त्याच्यामध्ये माझा असा विचार चालू आहे की मी असं पूर्ण जो स्वयंपाक असतो ना त्याचेसुद्धा असं व्हिडिओज बनवू. जसं की आपला रोजचा जेवणाचा जो मेन्यू असतो साधा आणि सोपा, कधी आपण असा एकदम खास मेन्यू बनवतो, तसे वेगवेगळे प्रकार जे आहेत मेन्यूचे त्याचेसुद्धा मी व्हिडिओज बनवू असं मला वाटतं. तर तुम्हाला याच्यावरती काय मत आहे, तुमचं मत याच्यावरती काय हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बाकी जेवढ्या पण प्रकारच्या खीर आहेत त्या मी बनवणार आहे, म्हणजे या अगोदरसुद्धा बनवल्यात पण तरीसुद्धा मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणूनसुद्धा मी बनवायचा विचार करते. जसं की हलीमची खीर झाली, शेवयाची खीर झाली, तांदळाची खीर झाली, साबुदाण्याची खीर, अशा भरपूर प्रकारच्या ज्या खीर आहेत त्या मला व्हिडिओमध्ये अशा बनवायच्या आहेत. तर व्हिडिओ बनवण्यासाठी मला त्या खीर बनवायच्या आहेत. तर तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ती रेसिपी बघायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ती रेसिपी बघायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर ह्याच्यामध्ये मी आता मीठ टाकते. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. माझं हे रोजचं मिठाचं मला आता माहिती पडले तेवढं मी टाकून घेते, कारण आता ह्यालासुद्धा मीठ लागणार. पुन्हा जो भात आहे, आणि हो भाताला मी जवळजवळ अर्धा तास भिजत ठेवलं आहे कारण आणि बिर्याणीचाच तांदूळ वापरायचा अंडा बिर्याणी करायला. आणि नसेल तरी बासमती तुकडा वगैरे असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल, आणि कुठलाही तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल. पण बिर्याणीचा तांदूळ घेतल्याने काय होतं, बासमती राईस किंवा आपण जे सुटसुटीत मोकळा भात जो होतो असे तांदूळ वापरल्याने काय होतं, आपला जो भात आहे ना बिर्याणी ती असं मोकळा होतं. बिर्याणी कशी अशी मोकळी खायला छान वाटते. थोडासाच गरम मसाला टाकला आहे, म्हणजे जी पावडर येते ती, कारण ऑलरेडी आपण याच्यात खडे मसाले टाकले, त्याच्यामुळे मी थोडासा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घेतले कलर येण्यासाठी. आणि सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला मी अंडा बिर्याणीमध्ये वापरते आहे. हे बघा, मी तर सध्या नवीन आहे, शिकते आहे मी स्वयंपाक बनवायला. शिकते म्हणजे मी हल्ली 1-2 वर्ष जमेल तसं जेवण बनवते हळूहळू मध्ये. तसं मला जेवण बनवायला आवडतं म्हणून मी मधून अशा रेसिपीज ट्राय करत होते. तर काही रेसिपी कधी अशा सक्सेसफुल होतात, काही रेसिपी नाही होत चांगल्या. पण माझ्या तरी ह्याच्यामध्ये मला असा कधीच बॅड एक्सपिरियन्स नाही आला आहे की मी एखादी रेसिपी बनवली आहे आणि ती कधीच सक्सेसफुल नाही झाली. ऑलवेज ती चांगलीच अशी छान बनली आणि कधीच असं झालं नाही की त्याच्यात मिठाचं प्रमाण किंवा तिखटचं प्रमाण कमी जास्त झालं आहे किंवा ती बिघडली आहे. पण मला लाईफमध्ये एकदा असा बॅड एक्सपिरियन्स आला होता की ज्याच्यामध्ये मी पहिल्यांदा दिवाळीचा फराळ करायला घेतला होता आणि सुरुवातच मी मेथीच्या लाडवांपासून केली होती, मेथीचे लाडू बनवण्यापासून. आणि पहिला दिवाळीचा फराळ मी माझ्या आयुष्यातला एकटीनेच 2023 साली बनवलेला. तेव्हा मी त्याच्यामध्ये दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात पहिले स्टार्टिंग केली ती म्हणजे मेथीच्या लाडूपासून. म्हणजे अगदी त्या मेथी 2-3 दिवसांपासून भिजवण्यापासून ते सुकवण्यापासून प्रॉपर गूळ वगैरे टाकून मग गव्हाचं पीठ वगैरे टाकून असं लाडू बनवायचा प्रयत्न केला. आणि त्याचं प्रमाण वगैरे असं बघायला गेलं तर इतकं टेस्टी झालं होतं ते लाडू आणि त्याचा खमंग असा वास सुटलेला. पण खरं सांगू त्याचं म्हणजे गुळाचं ते पहिल्यांदाच बनवत होते त्याच्यामुळे अंदाज नव्हता. आणि गुळाचा पाक जो आहे तो जास्त वेळ शिजवला गेल्यामुळे ना त्याचा दगड झाला त्या मेथीच्या लाडूचा.
तो लाडू अक्षरशः किती पहिल्या माळ्यावरून जरी फेकेल तरीसुद्धा तो तुटणार नाही, इतका त्याचा टणक आवाज यायचा, पण तो फुटला नाही. म्हणजे अशी ती पहिलीच रेसिपीचा मला असा अनुभव आला आहे की ज्याच्यामध्ये मला बॅड एक्सपिरियन्स आला आहे की ते चांगलं नाही झाली रेसिपी. बाकी ऑल ओव्हर सगळ्या रेसिपीज आत्तापर्यंत जेवढ्या मी माझ्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये बनवल्या 2-3 वर्षामध्ये त्या अशा चांगल्याच झाल्या. आणि जेवण बनवलं तर सगळ्यांना आलंच पाहिजे, मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी, कारण जेवण बनवणं हे तर लाईफ स्किल आहे. जर का तुम्ही एकटे असाल किंवा आपण एकटे असू तर आपण कोणावर असं अवलंबून नाही राहायला पाहिजे. त्याच्यामुळे जेवण बनवायला सगळ्यांनाच यायला पाहिजे. सोसायटीच्यानुसार स्त्रियांना जेवण बनवणं मॅन्डेटरी आहे, हे सोसायटीने बनवलेले रूल्स आहेत. बट असं बघायला गेलं तर जेवण बनवणं, साफसफाई करणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं, भांडे घासणं, अशा बेसिक गोष्टी अगदी सिलेंडर लावण्यापासून हे मुलीला आणि मुलांना दोघांनाही यायला हवं असं मला वाटतं. आणि इवन असंच असायला हवं बेसिकली. कारण की असं बघायला गेलं तर हे लाईफ स्किल आहे. स्वयंपाक करता आला पाहिजे, म्हणजे फार शेफच व्हायला हवं असं गरजेचं नाही आहे. पण जेवण आपलं आपण पोट भरू शकू, आपल्याला कोणावर डिपेंड राहायला नाही लागणार, इतकं तरी जेवण आपल्याला बनवता आलं पाहिजे. आपण स्वतः उपाशी राहणार नाही. जेणेकरून ह्या दृष्टिकोनाने मला असं वाटतं मुलगा आणि मुलगी दोघांनासुद्धा जेवण बनवता आलं पाहिजे. बाकी बिर्याणी बघा, आता हळूहळू आता नेहमी जे मी बनवते अंडा बिर्याणी किंवा कुठलाही भात वगैरे, तर त्याचं मला आता हे तांब्याचं प्रमाण आता लक्षात राहिलं आहे, तर त्याच्यामध्ये तेवढा होऊनच जातं. त्याच्यामुळे मी माझ्या घरच्या तांब्यानेच मी पाणी ह्याच्यामध्ये टाकते. असं आता ह्याला ना 3 ते 4 शिट्ट्या मॅक्सिमम होईपर्यंत मी याला हे करणार आहे, थोडंसं उकळवायला ठेवते. हे बघा, आणि प्रॉब्लेम हा आहे की शिट्ट्या मनाने नाही होत. आता मला इकडे थांबून ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या मला घ्यायला लागतील. तोपर्यंत बाय बाय मी बाजूचा जो किचनचा पसारा झाला आहे भांड्यांचा इतका, तो मी व्यवस्थित लावते आणि पुन्हा जेव्हा भात होईल तेव्हा मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवते. त्यासाठी आता बाय बाय, पुढच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला भेटते आता सध्या. आणि भात बघा अगदी सुटसुटीत झाला आहे. माझ्या ह्याच्यात कॅमेरा क्लिअर नसल्यामुळे आणि लाईट पण हवी तशी ते येत नसल्यामुळे ना कलर नाही दिसत आहे भाताचा, जो आला आहे तो रंग नॅचरली जो आला आहे. रेसिपी करत करत बोलायचं असं मी पहिल्यांदाच ट्राय केलं, त्याच्यामुळे भरपूर चुकासुद्धा झाल्या. जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं की माझं एक्झाम्स सुरू आहेत, सध्या सबमिशन सुरू आहेत आणि मला सुट्टी लागल्यानंतर मी बाहेर फिरायला जाणार आहे किंवा मी दुसरं मला जे काही शूट करायचं ते करणार आहे. सध्या मी घरातच आहे, पण मी ॲक्च्युली बडबड करत करत पॅनिक मोडमध्ये मी त्याच्यामध्ये व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी काय बोलले की जसं माझ्या सुट्ट्या संपणार ना तेव्हा मी बाहेर जाणार. म्हणजे बघा आता काय मलाच कळत नाही. आणि इतका लाँग व्हिडिओ. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि पुढच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला प्लेटमध्ये मी हा राईस काढून दाखवणार आहे की कसा दिसतो आहे ते सुद्धा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा भात काढून घेतलेला आहे आणि तरीसुद्धा कॅमेराची लाईट मी ऑन केली आहे मोबाईलची, तरीसुद्धा हा भात असा सफेद दिसतो आहे आणि समोरून मी बघते तर लाल दिसतो आहे, पण तरीसुद्धा बघू शकता भात अगदी मोकळा मोकळा आणि छान झाला आहे. आणि